यशोगाथा गरिबीची आज आपण लाईव्ह दिवकराच्या माध्यमातून शिने आहात जीवन ज्ञानदेव गुरुकुल धारूर या ठिकाणी आणि गेल्या 8 वर्षापासून शिने या जीवन ज्ञानदेव गुरुकुलचे संचालक चौरे सर यांनी या मुलीला अनाथ असलेल्या मुलीला शिकवले व मुलीने देखील त्यांचा विश्वास सार्थ करून शिने उच्चांक भराने घेऊन शिने 10वीमध्ये चांगल्या प्रकारे गुण मिळवले। कारण या मुलीला आई नाही आहे, मीनाक्षी आई होती ती वारली आणि वडिलांनी देखील भास्कररावजी यांनी म्हणजे अस्तित्वात नसणाऱ्या आईची यशोगाथा मुलीला लाभू दिली नाही, सावलीसारखी पाठीमागे उभा राहिले। कारण 1 गुंठाही जमीन नाही आहे आणि रोजंदारी करून शिनी ह्या मुलीला घडवले। तरी आज आपण लाईव्ह दिवकराच्या माध्यमातून असं बाळा तुला हे शिक्षण जे इथपर्यंत पोहोचण्याचे याचे श्रेय आपण कोणाला देते? याचे श्रेय मी चौरे सरांना व माझ्या वडिलांना देते, कारण त्यांनी मला इथं टाकलं आणि चौरे सरांनी मला चांगलं मार्गदर्शन केलं। बरं, नंबर 2चा प्रश्न बेटा, आपली आई नाही आहे, आईची उणीव वडिलांनी भासू दिली नाही आहे, भविष्यात काय होण्याची इच्छा आहे तुझी? मला डॉक्टर व्हायचं आहे आणि मला डॉक्टर व्हायचं, माझी लहानपणापासूनच इच्छा होती की मला डॉक्टर व्हायचं आहे। मग मला असं पण वाटतं की मी डॉक्टर व्हायला पाहिजे। डॉक्टर व्हायचं आहे। बरं, हे शिक्षण घेत असताना आर्थिक उणीव तर आपल्याला भासली नाही ना? आतापर्यंत मला भासू दिली नाही कोणी, कारण चौरे सरांनी मला मार्गदर्शन केलं आणि त्यांनी मला जे असेल ते सगळं पुरवलं, माझ्या पप्पांनी पण सगळं पुरवलं। बरं, काल काटेवाडीमध्ये या चौरे सरांच्या अध्यक्षतेखाली आपला सन्मान केला आणि गावकरी देखील काटेवाडी येथे मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते आणि आपले वडील साधा भोळा शंकर महादेव रूपी आपल्या पाठीमागे पंढरपूरच्या विठ्ठलासारखा खंबीरपणे उभा राहतोय आणि आपल्या लाडक्या कन्येला नक्कीच सर्वोच्च पदावर जाण्यासाठी त्यांची देखील पाठबळ मिळणार आहे। आईची काल काही उणीव भासली का तुला? मला त्यांनी काही भासू दिली नाही, कारण मला त्यांनी लहानपणापासून चांगलं सांभाळलं, त्याच्यामुळे मला काही म्हणजे उणीव भासूच दिली नाही। बरोबर, आता पुढील जे शिक्षण घ्यायचं आहे तुला, त्या शिक्षणासाठी काय अशी ह्या समाजातील नागरिकांनी आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा वाटते का? हो, मला वाटतं मला मदत करावी कोणी। तर पहा, गरिबीची यशोगाथा अत्यंत गरीब घराण्यातील 1 गुंठाही जमीन नाही आहे आणि रोजंदारी ऊसतोड मजूर भास्कर शेळकर हे या मुलीला शिकवित आहेत आणि गेल्या 8 वर्षापासून जीवन ज्ञानदेव गुरुकुल धारूर येथे चौरे सराच्या माध्यमातून मुलीने शिक्षण पूर्ण केलेले आहे। पूर्ण म्हणजे 10वी उत्तीर्ण चांगल्या प्रकारे झालेले असल्यामुळे आता तिला लातूर अथवा बीड या ठिकाणी शैक्षणिकदृष्ट्या पुढील शिक्षणासाठी जायचे आहे। तरी या राज्याच्या लोकप्रिय पर्यावरण मंत्री नामदार पंकजाताई मुंडे, धनंजयजी मुंडे साहेब, माजलगाव मतदारसंघाचे आमदार सन्माननीय प्रकाशदादा सोळंके साहेब, तथा आष्टी पाटोद्याचे असतील सुरेश धस साहेब, तथा संदीप क्षीरसागर आणि नंदकिशोरजी काका मुंदडे असतील, अथवा केज विधानसभेच्या लोकप्रिय आमदार नमिताताई मुंदडा असतील, संजय दौंड असतील, अशोकाबा डक असतील, अथवा इतर बीड जिल्ह्यातील महान जे पुढारी आहेत त्यांना विनंती करण्यात येत आहे की या बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील काटेवाडी या गावची कन्या कुमारी कल्याणी भास्कर शेळकर या मुलीला आई नाही आहे। कारण आईचे क्षेत्र लहानपणीच हरवले, परंतु वडिलांनी उणीव भासू दिली नाही आहे। कारण जर रोजंदारी केली तरच या मुलीच्या घरची चूल पेटते या, परंतु आईची माया वेगळीच असते, ती वडिलांनी भासू दिलेली नाही। तरी सर्वांना विनंती करण्यात येत आहे की या मुलीला पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याचे पाठबळ द्यावे अशी प्रतिक्रिया लाईव्ह दिवकरच्या माध्यमातून दानशूर व्यक्तींना करण्यात येत आहेत। पत्रकार बाबूराव तिडके, लाईव्ह दिवकरेज, बीड।